बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. भाग 3. धम्म म्हणजे काय? जीवनात परिशुद्धता राखणे म्हणजे धम्म. जीवन परिशुद्धतेचे 3 प्रकार आहेत. पहिला, देह परिशुद्धता. आणि देह परिशुद्धता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देह परिशुद्धता म्हणतात. दुसरा आहे वाणी परिशुद्धता. वाणी परिशुद्धता म्हणजे काय? वाणी परिशुद्धता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि तिसरं आहे चित्त परिशुद्धता. चित्त परिशुद्धता म्हणजे काय? चित्त परिशुद्धतेत भिक्षूला इंद्रियासक्ती झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक इंद्रियासक्ती उत्पन्न झाली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याचप्रमाणे आता उत्पन्न न झालेली इंद्रियासक्ती कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याचप्रमाणे द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्या ठिकाणी आळस, तंद्रा, चंचलता, उत्तेजकता, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याचप्रमाणे या सर्व मानसिक दुःस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते याचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक परिशुद्धता. जो काया, वाचा आणि मनाने शुद्ध, पवित्र, कुशल आहे, तो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. परिशुद्धतेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची परिशुद्धता. कायेची परिशुद्धता म्हणजे काय? काया परिशुद्धतेत मनुष्य हिंसा, चोरी, इंद्रियजन्य लालसा यापासून परावृत्त होतो, याला काया परिशुद्धता म्हणतात. वाक परिशुद्धता म्हणजे काय? वाक परिशुद्धतेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासून दूर राहतो, त्याला वाक परिशुद्धता म्हणतात. मन परिशुद्धता म्हणजे काय? मन परिशुद्धतेत मनुष्य लोभ, द्वेष, मोह यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो, याला मन परिशुद्धता म्हणतात. परिशुद्धतेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत, त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, निष्क्रियता वाढविणाऱ्या मद्याचे सेवन. ह्या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील ह्या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या स्मृती उपस्थानांचा मनात उद्भव घडला पाहिजे. पहिल्या सावधानतेत कायानुस्मृतीत भिक्खू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर मात करून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया आहे असे चिंतन निधिध्यास करीतच जीवन व्यतीत करतो. दुसऱ्या सावधतेत वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे चिंतन निधिध्यास करीत जीवन व्यतीत करतो. तिसऱ्या सावधानतेत चित्त हे चित्त आहे असे चिंतन निधिध्यास करीत जीवन व्यतीत करतो. चौथ्या सावधतेत चित्तास उत्पन्न होणारे विचार केवळ चित्तधर्म आहेत असे चिंतन निधिध्यास करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यावर मात करतो. जेव्हा सावधानतेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा उदय होतो. घात, अपयश 3 प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, इंद्रियासक्तीसंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत. दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फोल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही आणि प्राणीही स्वोत्पन्न नाहीत. या जगामध्ये ज्यांनी अच्युत शिखर गाठले आहे, पूर्णता मिळविली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाची अनुभूती झाली आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षुओ दृष्टिघात झाला आहे असे समजावे. भिक्खूंनो,
सीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातामुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. असे हे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ व यश 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे सीललाभ, चित्तलाभ, दृष्टीलाभ. सीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे सीललाभ होय. चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि द्वेष यांच्यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. दृष्टीलाभ म्हणजे काय? दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोक आणि परलोक आहे. आईबाप आणि स्वोत्पन्न प्राणी आहेत. ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा अनुभूती झाली आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत. अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिक्षूंनो, या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभामुळेच प्राण्याला शरीरनाशानंतर सुगती लाभते. भिक्खूंनो, असे हे 3 लाभ आहेत.